नमस्कार मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. या दिनविशेष मालिकेमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 10 मे 2026 आणि या 10 मे 2026 दिवशी आपण 10 मेची भूतकाळामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांवर चर्चा करणार आहोत. तर बघा, 1818 इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात घेतला. तर शेवटचे जे पेशवे किंवा मराठी सरदार होते, तर यांचा अंत झाला किंवा यांचा शेवट म्हणजे ते हरले, मराठे हरले आणि इंग्रजांनी रायगड ताब्यात घेतला. तर तो रायगडचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. तर 1818ला मराठेशाहीचा अस्त झाला आणि इंग्रजांचा उदय झाला भारतामध्ये. त्या अगोदर मराठीशाही पूर्ण भारतभर पसरलेली होती, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, आजच्याच दिवशी लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वांसाठी खुली करण्यात आली. तर लंडन या ठिकाणी जी नॅशनल गॅलरी आहे ती सर्व जनतेसाठी कधी खुली करण्यात आली, तर 1824ला खुली करण्यात आली. ओके. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चा जो संग्राम झाला होता, 1857चा जो उठाव झाला होता मेरठमधून, आजच्या दिवशी सुरुवात झाली होती त्याची, तर त्याचा सुवर्ण महोत्सव लंडनमध्ये साजरा केला. तर बघा, 1857चा जो उठावाचा संघर्षाची जी सुरुवात होती मेरठमध्ये आजच्या दिवशी झाली होती, तर त्याचा सुवर्ण महोत्सव कधी केला, तर 1907ला. म्हणजे 1857 हा 50 वर्ष कंप्लीट झाले होते. ओके, 50 वर्ष कंप्लीट झाले. तर त्यावेळेस हा लंडनमध्ये त्यांनी काय महोत्सव साजरा करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धीतून बिनशर्त मुक्तता. तर रत्नागिरीमध्ये त्यांना काय केलं होतं, नजरकैदेत ठेवलं होतं. तिथून त्यांची बिनशर्त मुक्तता करण्यात आली. कधी? 1936ला. त्याच्यानंतर बघा, दुसरे महायुद्ध. हिटलरने हॉलंड, बेल्जियम आणि फ्रान्सवर आक्रमण केले. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनी जी आहे, तर ह्या नाझी जर्मनीने काय केलं, बेल्जियम, हॉलंड, फ्रान्स या देशावर आक्रमण करून हिटलरचा जो नाझीवाद आहे तो वाढवण्याचं काम तिथं त्यांनी केलं. कधी? 1940ला. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये बघा, नेव्हिल चेंबरलेन. आता हे चेंबरलेन जे होते हे कोण होते, तर युनायटेड किंगडम म्हणजे UK, आत्ताचं इंग्लंड. ह्या इंग्लंड त्यावेळेस जगावर राज्य होतं बरं का, लक्षात घ्या. तर ह्या इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिल्याच्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी युनायटेड किंगडमचा पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली आणि त्यांनी ती निवड सार्थ ठरवली. आणि त्यांच्या काळात म्हणजे बघा, 1936 ते 42पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये नाझी जर्मनीचा विजय होत होता आणि दोस्त रास्त हरत होते. परंतु नंतरच्या काळामध्ये विन्स्टन चर्चिल आले. त्यांची युद्धनीती वगैरे व्यवस्थित असल्यामुळं त्यांनी राजकारण, समाजकारण आणि युद्धकौशल्य या सगळ्यांचा मिलाप करून खऱ्या अर्थानं स्टॅलिनच्या बरोबरीचे नेते. ओके, कोणते? हे आपले तामिळनाडूचे स्टॅलिन नाही आहे. ओके, त्यावेळेसचे स्टॅलिन म्हणजे जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस, तर त्यांच्या तोडीस तेवढचा नेता किंवा त्याहीपेक्षा जगावर राज्य करणारा नेता विन्स्टन चर्चिल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. कधी? तर 10 मे 1940ला. त्याच्यानंतर मार्वल कॉमिक्स द इनक्रेडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. तर बघा, 10 मे 1962ला मार्वल कॉमिक्स द इनक्रेडिबल हल्क असा मोठ्या प्रमाणात मोठं नाव आहे त्या, आणि हा मासिकाचा अंक प्रदर्शित करण्यात आला. तर आता तुम्हाला हॅरी पॉटर, हल्क किंवा कॅप्टन अमेरिका, ॲव्हेंजर्स हे जे आहेत ना, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके.
ओके. तर ह्या काल्पनिक कथा आहेत आणि त्या कथासारखा इथं बघा, मार्वल कॉमिक्स द इन्क्रेडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक कधी प्रकाशित करण्यात आला, तर 1962ला प्रकाशित करण्यात आला, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले. ओके. मायक्रोनेशिया हे जे देश आहे हे प्रजासत्ताक बनले कधी, 10 मेला 1979ला. त्याच्यानंतर फ्रान्सवा मित्रा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. फ्रान्सवा मित्रा हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. कधी बनले, तर 1981ला, 10 मे 1981ला हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्याच्यानंतर संतोष यादव. आता संतोष यादव मुलाचं नाव जरी वाटत असलं तर ही मुलगी आहे. हिनं 2दा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. ओके. संतोष यादव ही 2दा एव्हरेस्ट शिखर, माउंट एव्हरेस्ट बरं का, आता माउंट एव्हरेस्ट 8,848, ओके, एवढी उंची आहे त्या पर्वताची, आणि ती 2दा सर करण्याचं कामगिरी कोणी केलं, संतोष यादव यांनी केली. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला. आता हे नेल्सन मंडेला कोण आहेत, तर गांधीजीच्या विचारांनी प्रेरित झालेले एक नेते आहेत, त्यांना भारतरत्न दिलेला, लक्षात घ्या. तर 1994ला यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हातात घेतले आणि ते पहिले श्वेतवर्णीय म्हणजे पहिले काळ्या रंगाचे राष्ट्रप्रमुख बनले, लक्षात घ्या, राष्ट्राध्यक्ष बनले दक्षिण आफ्रिकेचे. आता तेच नेल्सन मंडेला आहे, त्यांना नोबेल प्राइज पारितोषिक तर मिळालं, परंतु त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कारसुद्धा देण्यात आला होता. तर त्यांनी आजच्या दिवशी 10 मे 1994ला दक्षिण आफ्रिकेचे सूत्र आपल्या हातात घेतले. आणि आज एक दुर्दैवी घटना झालेली आहे. तर 10 मे 1997ला 7.3 मेगावॅटचा भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराणमधील जवळपास 1567 लोक ठार झाले आणि 2300 लोक जखमी झाले आणि 50,000 लोक बेघर झाले. तर खूप साऱ्या लोकांचे घरं पडले. भूकंपाची तीव्रता भयानक होती आणि त्यानं खूप सारी जीवितहानी झाली. बरेच लोक विस्थापित करण्यात आले आणि बऱ्याच गोष्टी चालल्या. तर अशा पद्धतीनं 10 मे हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सेकंड संडे, मे महिन्यातला सेकंड संडे, आणि तो काय असतो, मदर्स डे. ओके. मातृदिवस, जागतिक मातृदिवस असतो. आणि या दिवशी आपण काय करत असतो, आपल्या आईच्या आठवणी किंवा आपल्या आईच्या सन्मानार्थ गोष्टी करत असतो. त्यांचा आशीर्वाद घेणं असेल किंवा ज्यांची आई हयात नाही तर त्यांच्या आठवणीला उजाळा देणं असेल, आणि ज्यांची आई अवेलेबल आहे तर त्यांनी त्यांच्या मातृश्रीच्या शुभेच्छा घेणं असेल, तर अशा पद्धतीच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आईने आपल्याला सगळं दिलं आहे. आईने आपल्याला जन्म दिला आहे. 9 महिने, तर बघा सगळ्यापेक्षा आईचं आणि आपलं नातं 9 महिने 9 दिवस हे जास्त असतं, लक्षात घ्या. म्हणून आई हे पात्र जगामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यात मातृत्वाचं किंवा सगळ्यात प्रेमाचं असं नातं असतं आईचं मुलाचं, आईचं मुलीचं, किंवा आईचं आणि लेकराचं थोडक्यात. तर ह्या नात्याला उजाळा देण्यासाठी किंवा याच्या सन्मानार्थ हा मदर्स डे जगभरामध्ये साजरा केला जातो. आज मदर्स डे निमित्त किंवा जागतिक मातृदिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.